नमस्कार मंडळी, हिंदी बिग बॉस पाहत असाल. गेले 18 सीझन झाले आणि हा 19वा सीझन आहे. हे सगळे सीझन होस्ट केले गेले आहेत सलमान खान यांच्याकडून. सलमान खान यांनी गेले 18 सीझन होस्ट केले. आपण सगळ्यांनी ते बघितले, तुम्हीही पाहिले असतील. एकच विचारायचं आहे मला तुम्हाला की तुम्ही गेले जेवढे पण सीझन पाहिलेत त्या सीझनच्या कंपॅरिझनमध्ये आत्ताची होस्टिंग तुम्हाला कशी वाटते सलमान खानची? की अगोदरची होस्टिंग चांगली होती, आत्ता सलमान खान बराचसा पार्शल झालेला आहे किंवा खूपच सिलेक्टिव्ह झालेला आहे असं तुम्हाला वाटतंय का? वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपण पाहिलं हिंदी बिग बॉस सीझन 19मध्ये पहिले जे 4 ते 5 आठवडे गेले हे अत्यंत भयंकर गेले. गेला एक आठवडा जो गेलेला आहे विकेंडचा वार, तो सोडला तर अगोदरचे विकेंडचे वार अक्षरशः पब्लिकने बोंबाबोंब केली. अक्षरशः बिग बॉस आणि सलमान खानला इतकं ट्रोल केलं की त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. मी गेल्या विकेंडचा वार बघितला असेल तर ज्या प्रणित मोरेला शोमध्ये दाखवत नाही, सीन कट करून एपिसोडमध्ये त्याला दाखवलं जात नाही जास्त करून, त्या प्रणित मोरेला सुद्धा यांना ते 15 मिनिटाचा स्लॉट द्यावा लागला, तोही विकेंडच्या वारच्या सुरुवातीला. तुम्ही विचार करू शकता पब्लिकची ताकद काय असते, लोकांची ताकद काय असते. तुम्ही जे म्हणता ना आपल्या हातात काहीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपण ठरवलं तर बरंच काही करू शकतो. त्यामुळेच अशा व्हिडिओजला ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, ज्या गोष्टींवरती आपण बोलतो योग्य वाटतं तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जावा. तर आपले मुद्दे ज्या लोकांना पडत नाहीत ते व्हिडिओला डिसलाईक वगैरे करायला विसरत नाहीत, परंतु ज्या लोकांना मध्ये पडतात ते लोक काय करतात, ऐकतात फक्त आणि व्हिडिओ लाईक नाहीत करत किंवा कमेंट करून त्यांचा मुद्दा मांडत नाहीत. तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचाही मुद्दा कमेंटमध्ये मांडत जावा, व्हिडिओ लाईक वगैरे करत जावा. तर गेले कित्येक सीझन आपण पाहिले, पण या सीझनसारखा एवढा बायसनेस, एवढा सिलेक्टिव्हनेस सुरुवातीच्याच हप्त्यांमध्ये दिसला नव्हता, जो की ह्यावेळी दिसला. त्यामुळे लोकांचा रोष एवढा वाढला, लोकांनी एवढं ट्रोल केलं बिग बॉस आणि सलमान खानला की अक्षरशः सलमानने ह्या गेल्या विकेंडच्या वारमध्ये 2 ते 3 वेळा पर्टिक्युलरली सांगितलं की कुठलाही बायसनेस करत नाही, मी कुणालाही सिलेक्टिव्ह नाहीये. ही एक क्लिप बघा. There are some people outside who think that I've been very partial with Aman. Have I been? या क्लिपमध्ये सलमान म्हणतो की अमल हा असा एक कंटेस्टंट आहे की ज्याला मी एवढं काही बोललो की आत्तापर्यंत बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये मी कुणालाच असं काही बोललेलं नाही. सलमान खान, तुम्ही जर हे बोललेलं आहे तर मग बिग बॉसने एपिसोडमध्ये का नाही दाखवलं विकेंडच्या वारचा, हे तुम्ही त्यांना विचारा. कारण पब्लिक तर त्याच्यावरतीच बोलणार जे त्यांना दाखवलं जातं आहे. जसं तुम्ही पब्लिकला शो करणार तसंच पब्लिकचं मत होणार ना. तुम्ही जर खरंच बोललात त्याला तर तुम्ही ते एपिसोडमध्ये दाखवा ना प्रॉपरली की तुम्ही काय बोललाय, कसं बोललाय. तर लोकांना तर ते दिसत नाहीये. लोकांना एवढंच दिसतं की तुम्ही त्याला सिलेक्टिव्ह बोलताय आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय, त्यामुळे लोक हे बोलणारच. अजून एक ही एक क्लिप बघा. हमारे बारे में भी इस शो होस्ट करने के चक्कर में अभी से नहीं, बहुत पहले से या तक ये पार्शियल है या ये नहीं करना चाहिए था, वो नहीं करना चाहिए था, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर तानी याला सांगता सांगता सलमान खाननी एक्सप्लेनेशन देऊन टाकलं. पब्लिकला असंही सांगून टाकलं की असे गैरसमज होत असतात, मी काही पार्शल वगैरे नाही आहे. तर ही वेळ आली एका होस्टवरती जो गेले 18 वर्ष होस्ट करतो. वाटत गेले 18 वर्षामध्ये एवढी टीका सलमान खानवरती झाली असेल जेवढी ह्या सीझनच्या पहिल्या 4 आठवड्यांमध्ये झाली. तुमचं काय मत होतं सलमान खानच्या होस्टिंगबद्दल? कारण जेवढं मी ऐकायचो, जेवढं मला माहिती होतं, सलमान खान एक बिग बॉसचा बेधडक होस्ट, कोणालाही न घाबरता योग्य मुद्दे पुढे मांडणार, जो चुकीचं असेल त्याला दाटणार, दटावणार, अक्षरशः कंटेस्टंटला धमक्या देऊन तुला घरात येऊनच बघतो वगैरे. पण जे चुकीचं होते अशा माणसांना तो आत्तापर्यंत बोलला होता. त्यामुळे बरेचसे लोक सलमान खानला होस्ट म्हणून खूप पसंत करत होते. परंतु ह्यावेळी थोडंसं उलटं झालं. बरेचसे लोक नापसंत करायला लागले, कारण ह्या सीझनमध्ये त्यांचा बायसनेस हा खुल्लेआम दिसला आणि तोही दिसला फक्त आणि फक्त अमाल मलिकमुळे. तर मित्रांनो, तुमचं ह्या बाबतीमध्ये काय मत आहे? तुम्ही जर बिग बॉस फॉलो करत असाल, सलमान खान हे अमाल मलिकच्या बाबतीत आपल्याला बायस वाटतायत, पार्शालिटी करताना वाटतायत. पहिल्या 4 आठवड्यामध्ये तरी, गेल्या 2 आठवड्यांचं नका बोलूया, पहिल्या 4 आठवड्यामध्ये तरी ते तसे वाटले का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपण मराठी सीझन 6 सुद्धा फॉलो करणार आहोत, त्याचेही रिव्ह्यूज देणार आहोत, त्याच्यावरतीही व्हिडिओज बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर असेच नवीन नवीन मुद्द्यांवरती भेटत जाऊया, बोलत जाऊया. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.